विद्यार्थ्यांनी शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना दिलेलं पत्र वादात सापडण्याची चिन्ह। आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान द्या। महापौर रितू तावडे यांचं पत्र। एसआयआर प्रक्रियेला तिसऱ्यांदा मुदतवाढ, मतदारांना मोठा दिलासा। 1 ऑक्टोबरपर्यंत एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढ। व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरण, विजय चौधरींना सशर्त जामीन मंजूर। नंदुरबार जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत ठाकरे सेनेचे आमदार कैलास पाटलांना धक्का। 10 नगरसेवक भाजपच्या वाटेवर। 2 सप्टेंबरला एकनाथ खडसेंचा 75वा वाढदिवस। सोहळ्याच्या पत्रिकेत प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवारांचं नाव, तसेच मंत्री गिरीश महाजन, आमदार चंद्रकांत पाटलांचेही फोटो। तुळजापुरात अत्याधुनिक नवीन विश्रामगृह उभारणार। कामाला गती देऊन आधुनिक दर्जेदार आवश्यक सुविधांनी सुसज्ज करा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश। आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात महायुतीतील नेते आक्रमक। पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा पाटलांची मागणी। मराठवाड्यात एसआयआर मोहिमेतून 21,41,989 मतदारांची नावं वगळल्याचा प्रकार। वगळलेल्या मतदारांमध्ये स्थलांतरित, मृत, दुबार नावे, गैरहजर आणि अपूर्ण पत्ता असलेल्या मतदारांचा समावेश। छत्रपती संभाजीनगरमधील सर्वाधिक 6,08,834 मतदारांची नावे। काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या केवळ पहिल्या 2 कडव्यांचं गायन केलं जाईल। काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय। पक्षाचे संघटना सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि माध्यम प्रमुख जयराम रमेश यांची माहिती। काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खरगेंच्या सभास्थळी गोमूत्र शिंपडणे हे संविधान विरोधी। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आक्रमक। दलित नेत्याचा अपमान खपवून घेणार नाही, आठवलेंचा इशारा। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतलं करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून योगेश कदमांचा सत्कार। अमरावतीच्या तळेगाव विष्णोरा रस्त्याची वर्षभरापासून दुरावस्था। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला। नाशिकच्या हरिहरगडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद। मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या झाल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय। बीडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निर्भय मॉर्निंग वॉक रॅली। आजच्या दिवशीच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची मॉर्निंग वॉक दरम्यान गोळी झाडून झाली होती हत्या। बीड नगरपालिकेतील नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदातील वाद चव्हाट्यावर। चुकीच्या पद्धतीने काम करून देणार नाही, उपनगराध्यक्षांची भूमिका। नाशिक जिल्ह्यात दुर्गम भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू। आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली। नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन। टवाळखोरांवर कारवाई। बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची नजर। भटक्या श्वान नियंत्रणासाठी नंदुरबारच्या एबीसी केंद्राची जिल्हासह आयुक्तांकडून पाहणी। 6 महिन्यात 1,802 श्वानांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सौद्यात गुळाचे दर वाढले। 6,500 रुपये प्रति क्विंटलला मिळाला भाव। गेल्या 4 दिवसात प्रति क्विंटल 1,200 रुपयांची वाढ। नवी मुंबईतील तुर्भेत वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा। पालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांकडून कोट्यावधींची उधळपट्टीचा आरोप। शिवसेनेची चौकशीची मागणी। सायन रेल्वे स्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम नियोजित वेळापत्रकापूर्वी पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट। 30 सप्टेंबरपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरांचे निर्देश।
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने 6 नर्स आणि 10 डॉक्टरांची नियुक्ती केल्याचं समोर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी पद्धतीने पदभरती करू नये असा शासन आदेश असताना सुद्धा भरती। छत्रपती संभाजीनगर विभागातील 243 कारखाने बंद, हजारो कामगारांवर बेरोजगारीची वेळ, 93,892 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित। सलग 39व्या दिवशी लोकशाही मराठीचा जुहू चौपाटीवर रियालिटी चेक, महापौर रितू तावडेंकडून पाहणी, मात्र कचरा असलेल्या ठिकाणांची पाहणी करणं टाळलं। मनसेची पनवेल परिवहन कार्यालयावर धडक, परिसरात अनेक ओव्हरलोड गाड्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून अनेकांचे जीव गेल्याचा मनसेचा आरोप। उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त। सोलापुरात मोची समाजाच्या मागणीला अखेर यश, शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळणार, आमदार देवेंद्र कोठेंच्या पाठपुराव्याला यश। सोलापुरात महर्षी मार्कंडेय महामुनींच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला सुरुवात, महापौर विनायक कोंड्याल आणि पत्नी धनश्री कोंड्याल यांच्या हस्ते रुद्राभिषेक आणि पालखी पूजन। कोल्हापुरात पाणीपट्टीत दरवाढ करण्यास महापालिका सभेत मंजुरी, पाणी चोरी शोधण्यासाठीही 4 पथके निर्माण। लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, कोल्हापूरच्या महापौरांच्या प्रभागात समस्यांचं ग्रहण, बातमी दाखवताच डागडुजीचं काम सुरू। महास्ट्राईड प्रकल्पाअंतर्गत जिल्हा विकास आराखडा अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून जिल्हा प्रशासनाचं अभिनंदन। यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, 73 प्रकल्पांच्या 5 किलोमीटर परिसरात पर्यटनाला बंदी, 5 दिवसात 5 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, पुढील आदेशापर्यंत हे निर्बंध लागू राहणार। अमरावती जिल्ह्यात 15 दिवसांपासून पावसाची दडी, सोयाबीन, तूर आणि कापूस उत्पादनात घट होणार। बीड जिल्ह्यात पीक विम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, शेतकऱ्यांची मागणी। नागपूर जिल्ह्यात कमी पटसंख्येच्या नावाखाली 59 अनुदानित शाळांच्या मान्यता रद्द, माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय, 35 शाळा तर 24 शाळा ग्रामीण भागातील। अमरावतीतील चिखलदऱ्यात पर्यटकांची तोबा गर्दी, निसर्गरम्य वातावरण, धबधबे, हिरवाई आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक चिखलदऱ्यात। संत शिरोमणी सावत महाराजांच्या श्रावणी पायी वारी पालखीचं इंदापुरात स्वागत, सोहळ्यात सासवडपासून एक श्वान देखील सहभागी। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरील हाणामारीनंतर वनविभागाकडून आता निर्धारित लोकांनाच प्रवेश, क्षमतेनुसार पर्यटकांची संख्या पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार नाही। नांदेडच्या इस्लापूरच्या हरणखराब अरण्यात हिरवाईचा साज, इस्लापूर परिसर हिरवाईने नटला। भंडाऱ्यात 26 जानेवारी 2027 पर्यंत जलसंधारण अभियान, युवकांसाठी रील फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन स्पर्धा आणि 21 ऑगस्टला महा वॉकथॉन, वॉक फॉर वॉटरचं आयोजन। भंडाऱ्याच्या लाखनीत लक्ष्मी पतसंस्थेचे खातेधारक संतापले, पतसंस्था बंद करून अध्यक्ष फोन उचलत नाहीत, खातेदारांचा आरोप। महाबळेश्वर भिलारमध्ये बिबट्याची दहशत, 9 बेरी कॅसल या बंगल्याच्या आवारात बिबट्या फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्याध्यापकाकडून पालकाला मारहाण झाल्याचा आरोप, मुलाला झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज मागायला गेले असता मारहाण झाल्याची तक्रार। वाशिममध्ये ट्रकची 2 दुचाकींना धडक, एकाचा जागीच मृत्यू तर 3 जण जखमी। हिंगोलीच्या वसमतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अल्पवयीन मुलीला बिस्किट पैशांचं आमिष दाखवून अत्याचार, 4 गुन्हा दाखल, 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। पुण्यातील भोर तालुक्यात रस्त्याअभावी महिलेचा मृत्यू, खोपी गावातील जानकर वस्तीतील रस्ता नसल्यामुळे फुलाबाई जानकर
यांना उपचार करण्यासाठी वेळ लागल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन मागवलेल्या जेवणात दगड आल्याचा आरोप करत डिलिव्हरी बॉयला मारहाण, दुचाकी, 1900 रुपये रोख आणि हेडफोन लुटल्याची घटना. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमधील परमेश्वरी सुपर शॉपीवर एफडीएची धडक कारवाई, मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त. नाशिकमध्ये अन्न औषध विभाग प्रशासनाची कारवाई सुरूच. नाशिकच्या गंगापूर रोडवरील हॉटेलचा अन्न परवाना निलंबित, तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्यानं कारवाई. गणेश उत्सवात आता महाप्रसादाची एफडीएची परवानगी घेणं गरजेचं. परवानगीशिवाय महाप्रसाद वितरित केल्यास गुन्हा नोंदवला जाणार. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेडा आश्रमशाळेत अस्वच्छता, खोल्या जीर्ण, दरवाजे तुटलेले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. नागपुरातील शाळांसह न्यायालय, महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी. खलिस्तानवादी संघटनांनी मेलची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा लोकशाही मराठी. पाणी अडवा, पाणी जिरवा. 21 तारखेच्या जलसंधारण दिनानिमित्त होणाऱ्या राज्यव्यापी महावॉकेथॉनमध्ये आणि रील स्पर्धेत आजच QR कोड स्कॅन करून आपला सहभाग नोंदवा. चला, पाण्यासाठी एकत्र चालूया. मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन. रोहित शेट्टी, हे काय? गंजाचे चिवट डाग. हे तर डिटर्जंटने सुद्धा जात नाही. हे काढेल हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर. स्वतः बघा. वाव, छानच. पण हे बाथरूमच्या फरशीवरचे डाग आणि सिंक मधील पिवळेपणा काढणार का? जे गंजाचे डाग काढू शकते त्याच्यासाठी तर हे अल्ट्रा इझी आहे. हे रोजचे खाऱ्या पाण्याचे डाग आणि पिवळटपणापासून चिवट गंजाला सुद्धा करते अल्ट्रा स्वच्छ. वाव. नवीन हार्पिक बाथरूम अल्ट्रा क्लीनर. कसेही असू द्या डाग, पूर्ण बाथरूम अल्ट्रा साफ. थांबा, घशाची खवखव असताना नेहमी पॅक उलटून पहा आणि घ्या अस्सल स्ट्रेप्सिल्स. स्ट्रेप्सिल्सचे मेडिकेटेड तत्व व्हायरस बॅक्टेरिया नष्ट करतात आणि आपल्याला देतात दीर्घ आराम. स्ट्रेप्सिल्स, तुमच्या घशाचा डॉक्टर. वर्गात सगळ्यात जास्त अटेंडन्स आहे माझी, रोहनची नाहीये. एवढा फरक का? फरक बस एवढाच आहे. एवढेसे डेटॉल इथे, एवढेसे इथे, इथे, एवढेसे इथे. म्हणूनच तू आजारी पडत नाहीस आणि शाळा मिस करत नाहीस. एवढ्या आशाने एवढा फरक पडतो. जिथे डेटॉल वापरले जाते तिथे लोक कमी आजारी पडतात. इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे शिफारसकृत. भविष्य अंधारात होतं आणि त्यावेळी आमचे संदीपजी जोशी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.